काळी ग्रासावया काळाची है उडी पडेल वाजे व्हा सोडविना तेव्हा माय बाप। प्रत्येक व्यक्ती करता काळ हा टपून बसलेला आहे का? माझे ज्ञानोबराय म्हणतात निहाळी पाके वडा पसरला असेच वडा करोनिया माझी वडा आकार गजू मनोनी काळाची सत्ता हाची बोलू निरुता ऐसे वाद पन्नू सुता क्षेत्रा लागी। माय बाप हा काळ प्रत्येकाकरता कसा बसलेला आहे तर त्याचं वर्णन तुकोबराय करतात। तुकोबराय म्हणतात जसा बोका उंदराला एक ना एक दिवस घेऊन जातो अगदी त्याप्रमाणे काळरूपी यम एक ना एक दिवस प्रत्येक व्यक्तीला घेऊन जातो। पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पैसा काळ लोकाने दे पैसा काळ लोकाने असे पैसा काळ लोकाने त्रासे पैसा काळ लोकाने त्रास उंदीर घेऊन जाय बोका उंदीरा घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका पैसा काळ लोकाने दसे पैसा काळ लोकाने दसे पैसा काळ लोकाने त्रासे पैसा काळ लोकाने पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकाने तसे उपजला प्राणी न राहे संसारी बैसला शेजारी काळ उषा। माय बाप लक्षात घ्या एक ना एक दिवस काळरूपी यम आपल्याला प्रत्येकाला घेऊन जाणार आहे। परंतु जगामध्ये दोन मूर्ती अशा आहेत एक म्हणजे संत आणि एक म्हणजे भगवान परमात्मा त्यांना स्पर्श देखील काळ करू शकत नाही का तर त्यांच्यामध्ये एवढी नामस्मरणाची ताकद आहे। त्या नामस्मरणाच्या बळावरती संत महात्म्यांच्या जवळ देखील काळ येत नाही। त्यांच्यापासून 120च्या स्पीडने काळ पळून जातो का ताकद नामस्मरणाची मायबा का दड 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 दुड 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 पळ सुटला काळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे। माय बाप हा काळ संतानापासून 120च्या स्पीडने पळतो। त्याचं कारण सांगितलं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताई आपल्या झोपडीमध्ये बसलेले असताना काळरूपी यम स्वतः ज्ञानोबरायांना नेण्याकरता आले। आता त्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी 2 बोटे वरती केली। मायबाप काळरूपी यमाला असं वाटलं चला जाऊ द्या निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराजांचा 2 वर्षाचा सहवास हवाय। ठीक आहे पुन्हा मागे गेले 2 वर्षानंतर परत आले। मग सोपान काकांनी 2 बोटे वरती केले। मग काळरूपी मला असं वाटलं चला जाऊ द्या 2 वर्षाचा सहवास आता सोपान काकांना हवाय। पुन्हा काळरूपी मागे गेले 2 वर्षानंतर परत आले आणि आल्याच्या नंतर मग मुक्ताईनं 2 बोटे वरती केले। मग काळरूपी मला असं वाटलं चला जाऊ द्या आता मुक्ताईंना 2 वर्षाचा सहवास हवाय। पण मागे परतत असताना मुक्ताबाई काही सामान्य नाही मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्री वरिष्ठ आदिशक्ती कडाडल्या मुक्ताबाई। मुक्ताबाई म्हणाल्या ए यमा हे बघ हे 2 बोटे म्हणजे 2 वर्ष नव्हे ही 2 बोटे म्हणजे लक्षात घे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य उगवतात आणि मावळतात तोपर्यंत या मृत्यू लोकातून माझ्या ज्ञानोबांना नेण्याची ताकद कुणामध्येही नाहीये असं म्हटल्याबरोबर काळ 120च्या स्पीडने पळू लागला। समाधी जीवन माझे वरी आजान वृक्ष तरू जव वरी चंद्र सूर्य तव वरी कीर्ती घटस्थिरू। माय बाप जोपर्यंत चंद्र आणि सूर्य उगवतात 700-750 वर्ष झाली तरी माझे ज्ञानोबर समाधीमध्ये जिवंत आहेत। ही ताकद कशाची आहे? ही ताकद फक्त नामस्मरणाची आहे। यमाला सुद्धा ज्ञानोबरायांजवळ जाता येत नाही ही ताकद फक्त नामस्मरणाची। त्याचं कारण सांगितलं संत महात्मे म्हणतात या देहावरती काळाची जर उडी पडण्या अगोदर तुम्ही सावध झालात
तर सावध झालात, नाहीतर कायमचे बेसावध झालात. विठ्ठल विठ्ठल काळाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर या काळाच्या ताब्यातून आपल्याला आपले आई वडील सुद्धा सोडू शकत नाही. जरी तुम्ही म्हणत असाल आई माझी आहे, वडील माझे आहेत, बंधू माझा आहे, बहीण माझी आहे, परंतु ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही संसारामध्ये आलात आणि संसारामध्ये या माया जाळामध्ये गुंतलात म्हणून तुम्ही माझे माझे म्हणतात, परंतु अंतकाळी हे कोणीही तुमचे नाहीत. नाही नाही रे नाही कुणाचे कोणी 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 नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे नाही कोणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंतिल जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणले नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही मायबाप या जगाच्या पाठीवर प्रत्येक व्यक्ती एकटा आला आहे आणि एकटाच जाणार आहे. पहा, एका गावामध्ये रामायणाची कथा चालू होती आणि त्या रामायणाच्या कथेमध्ये दररोज एक 18-20 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी कथा ऐकण्याकरता त्या ठिकाणी महाराजांच्या समोर येऊन बसायचा. 3 दिवस झाले मायबाप, 4ही दिवस झाले. 4 दिवस महाराजांच्या समोर येऊन एकदम तल्लीन होऊन त्या मुलानं अगदी सुंदर अशी कथा ऐकली. पण 5व्या दिवशी तो मुलगा काही कथेला आला नाही. मग महाराज त्याच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर विचारलं, तुमचा मुलगा रोज कथेला येत होता, अगदी तल्लीन होऊन कथा श्रवण करत होता, परंतु आज 5वा दिवस मुलगा कथेला आला नाही, काय कारण असावं? म्हणून त्या ठिकाणी मुलाला बोलवण्यात आलं. मुलगा महाराजांच्या जवळ आला. महाराजांनी प्रश्न केला. मुलगा म्हणाला, आईने मला बाजार करण्याकरता सांगितलं होतं, वडिलांनी शेतावरती पाणी धरायला सांगितलं होतं, आता आई माझी, वडील माझे, या सर्वांना तोडून मला आज काही कथेला यायला जमलं नाही. मग असं म्हटल्याबरोबर महाराजांच्या लक्षात आलं, तू जे म्हणतोस आई माझी आहे, वडील माझी आहे, भाऊ माझा, बहीण माझी, परंतु हे तुझे नाहीत. असं म्हटल्यावर मुलगा म्हटला, असं काय म्हणता महाराज? आईने मला जन्म दिला, वडिलांनी मला लहानचे मोठे पालन पोषण केलं, आणि तुम्ही म्हणता आई नाही तुझी, वडील नाही तुझे, असे का म्हणता तुम्ही? मग महाराज म्हटले, हे मी तुला सिद्ध करून दाखवू शकतो. मग असं म्हटल्याच्या नंतर मुलगा म्हणला, ठीक आहे, तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. घरात गेला मुलगा आणि घरात गेल्याच्या नंतर समाधी घेण्याचं नाटक केलं. त्या ठिकाणी थोड्या वेळ मृत्यू पावला म्हणून आपली श्वासनलिका अगदी थोड्या मिनिटापुरती बंद केली, अगदी थोड्या मिनिटापुरती. त्या ठिकाणी आई आली, आईने हलवलं, मुलगा जागेवर खाली पडला. वडील आले, वडिलांनी पाहिलं, ठोके चालू आहेत परंतु श्वासनलिका बंद आहे. मग त्या ठिकाणी थोड्या वेळ मुलानं मरण्याचंच नाटक केलं असं समजा. आणि मग त्या ठिकाणी काय झालं मायबाप, आई रडायला लागली, वडीलही रडायला लागले. त्यांना असं वाटलं आपला आता मुलगा आपल्याला सोडून गेला आहे. अगदी घरामध्ये दुःखमय वातावरण झालेलं आहे. आई रडते, बहीण रडते, भाऊ रडतो, वडीलही रडतात. आणि त्या ठिकाणी
सर्वांचा हंबरडा ऐकून महाराजांना आवाज जातो. महाराज त्या ठिकाणी तात्काळ लगेच येतात आणि पाहतात आई रडते. आई काय म्हणते? आई रडे मुलासाठी, बरे झाले नाही देवा, बरे झाले नाही. हिरवा माझा माणिक मोती हरवला बाई, हिरवा माझा माणिक मोती हरवला बाई. आई म्हणते जो माझा हिरवा माणिक मोती होता ना तो आता हरवलेला आहे. मग त्या ठिकाणी वडीलही रडतात. वडील काय म्हणतात? वडील रडे मुलासाठी, बरे झाले नाही देवा, बरे झाले नाही. आयुष्याचा डोंगर माझा ढासळला बाई, आयुष्याचा डोंगर माझा ढासळला बाई. वडील म्हणतात जो माझा आयुष्याचा डोंगर होता, जो मला खांदा देणार होता, जो मला पाणी पाजणार होता, तोच मुलगा आता निघून गेलेला आहे. वडीलही रडतात. त्या ठिकाणी भाऊही रडतो. भाऊ काय म्हणतो? भाऊ म्हणतो मी चारही दिशा हिंडून आलो तरी मला भावासारखा पाठिंबा या जगाच्या पाठीवर कोणीच देणार नाही. भाऊही रडतो. भाव रडे भावासाठी, बरे झाले नाही देवा, बरे झाले नाही. हिंडून आलो चारही दिशा पाठिंबा नाही, हिंडून आलो चारही दिशा पाठिंबा नाही. माय बाप आपण चारही दिशा हिंडून आलो ना तरी सुद्धा आपल्याला भावासारखा पाठिंबा या जगाच्या पाठीवर कोणीही देणार नाही. भाऊही रडतो. बहीण रडते. बहीण काय म्हणते? जो भाऊ मला दिवाळीची साडी चोळी घेत होता तो भाऊच या जगामध्ये राहिलेला नाही, मला साडी चोळी कोण घेणार? बहीणही रडते. बहीण रडे भावासाठी, बरे झाले नाही देवा, बरे झाले नाही. दिवाळीची साडी चोळी अंतरली बाई, दिवाळीची साडी चोळी अंतरली बाई. सगळे आपला स्वार्थ त्या मुलाच्या समोर मांडत आहेत. कुणाचा स्वार्थ काय आहे, कुणाचा स्वार्थ काय आहे? मुलगा शांतपणे सर्व काही ऐकत आहे आणि त्याच ठिकाणी महाराज येतात. महाराज म्हणतात या मुलाला जिवंत करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. सर्वांना आनंद होतो. आता मुलगा जिवंत होणार. पण महाराज म्हणतात या मुलाच्या जागेवरती कुणाला तरी मरावं लागेल तेव्हा हा मुलगा जिवंत होईल. एका ग्लासामध्ये दूध आला. दूध आणण्यात आलं. त्या दुधामध्ये महाराज एक साखरेची पावडर सोडतात आणि महाराज म्हणतात जो कोणी हे दूध पिईल तो व्यक्ती मरेल आणि हा मुलगा जिवंत होईल. प्रथम ग्लास जातो आई जवळ. आई म्हणते मी जन्म दिला त्याला एवढं मोठंच केलं, परंतु मीही घेतला असता मीही मृत्यू पावले असते. पण माझ्या पतीचा म्हातारपणाला सांभाळ कोण करेल? माझ्या पतीचा आधार कोण होईल? म्हणून आईचा नकार. ग्लास वडिलांजवळ जातो. वडीलही म्हणतात मीही घेतला असता पण माझ्या पत्नीचा आधार कोण होईल? माझ्या पत्नीचा सांभाळ कोण करेल? म्हणून त्या ठिकाणी वडिलांचाही नकार. ग्लास जातो भावाजवळ. भाऊ तर भाऊ कोण कुणाचे मायबाप. त्या ठिकाणी भाऊ म्हणतो मीही घेतला असता पण माझे बायका लेकरा यांना सोडून मी कुठं जाऊ? म्हणून भावाचा नकार. बहीण तर शेजारच्या गावात दिलेली असते, ती तिकडून तिकडेच गायब होते, थांबत सुद्धा नाही. मग त्या ठिकाणी महाराज म्हणतात ठीक आहे कोणी घेत नाही ना, नका घेऊ, मी घेतो आणि मुलाला जिवंत करतो. महाराज ते दूध पिऊन घेतात आणि आवाज देतात बाळा उठ आणि बघ हे तुझे आहेत का? कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत्र, 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 कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत्र. मृग जलून
कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय ज्ञानोपराय म्हणतात कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत्र मृग जळावत जाईल रया. नाथ महाराजही म्हणतात उपजोनिया संसारी आपुला आपण वैरी मी माझे शरीरी घेऊन ठेला या देहाते म्हणे पुत्र दारा धन माझे परी काळाचे खाजे ऐसे नेन तू गेला देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. काळ एक ना एक दिवस खाणार आहे. तुकोबाराय म्हणतात या काळाची उडी आपल्या अंगावरती पडण्या अगोदर तुम्ही काय व्हा सावध होऊन काय करा याचंच वर्ण अभंगाच्या द्वितीय चरणात. काळाची उडी पडेल बाजेवा 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 पडेल बाजेवा सुडविना ते माय बाप सुडविना ते माय बाप सुडविना ते माय बाप सोडविना ते माय बाप काळाची बुडी पडेल बाजेवा 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 सोडविना ते माय बाप सोडविना ते माय बाप सोडविना ते माय बाप काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा पडेल काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप. तसा विचार केला तर तुकोबरायांचा हा अभंग फक्त 4 चरणाचा आहे. किती चरणाचा आहे? 4. पण त्याच्यामध्ये काही एक शपथ प्रमाण टाकलेलं आहे. सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर आहे. हे सहसा घेत नाही पण मी सरळ अभंगामध्ये हे घेतलं होतं. शेवट नंतर नव्हतं घेतलं. अगोदर सुरुवातीला नव्हतं घेतलं. त्याच्यानंतर मी जो सरळ अभंग म्हटली त्याच्यामध्ये घेतलं होतं. का? कारण काहींची शंका अशी होते का हा अभंग 5 चरणाचा आहे परंतु हा अभंग 5 चरणाचा नाही तर 4 चरणाचा आहे. तुकोबरायांनी जो लिहिलेला आहे तो अगदी 4 चरणाचा आहे. या चरणावरती मी 3 दिवस अभ्यास करत होते. का? हे शपक आहे की गाथ्यातलं आहे. तर काही गाथ्यामध्ये हे प्रमाण शपक टाकलेलं आहे, काही गाथ्यामध्ये हे प्रमाण नाहीये. आपल्याला ते संदर्भ तो घ्यायचा पण नाही. आपल्याला फक्त 4 चरणाचा तुकोबरायांच्या चरणाचा आपल्याला अभंगाचा अर्थ घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबराय म्हणतात
काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. आई वडील सुद्धा या काळाच्या ताब्यातून सोडू शकत नाही. मग आपल्या देशाचा राजा श्रीमंत असेल, खूप पैशावाला असेल, मग तो आपल्याला काळाच्या ताब्यातून सोडवेल का? तर तुकोबाराय म्हणतात, तुमचे नातेवाईक जरी श्रीमंत असले, तुमचे देशाचा राजाही श्रीमंत असला, तरी सुद्धा काळाच्या ताब्यामध्ये सोडू शकत नाही. काळाजवळ वशिले बाजी नाही. एक वेळी संत देखील आपल्याला काळाच्या ताब्यातून सोडवतील, पण आपल्याला देशाचा राजाही सोडू शकत नाही आणि आपले श्रीमंत असणारे नातेवाईक देखील काळाच्या ताब्यातून सोडू शकत नाही. एकदा नामदेव महाराजांची दिंडी निघाली मायबाप पंढरपूरला, आणि पंढरपूरला निघाल्याच्या नंतर नामदेव महाराजांच्या दिंडीत भरपूर असे टाळकरी, भरपूर असे वारकरी, माळकरी नामदेव महाराजांच्या दिंडीमध्ये नामचिंतन करत बसलेले. सर्व नामचिंतन चालू आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. नामचिंतन चालू असताना नामदेव महाराजांच्या गावामध्ये कसा पेपर फुटला काय सांगता येत नाही, पण असा पेपर फुटला, ज्या व्यक्तींचं नाव लागलं यमदूताच्या यादीला, त्या लोकांना कळालं की आज आपला मृत्यू आहे, आज आपण मरणार आहोत. असे चार व्यक्ती त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या दिंडीपर्यंत गेले आणि नामदेव महाराजांच्या पायावरती, चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, नामदेव महाराज हे पहा, आमचं नाव लागलं यमदूताच्या यादीला, मग आम्हाला त्या काळरूपी यमाच्या ताब्यातून सोडवा, आम्हाला मृत्यूच्या दारामधून सोडवा. मग नामदेव महाराजांनी सांगितलं, तुम्हाला जर वाचायचं असेल, तुम्हाला जर जगायचं असेल, तर एक पर्याय आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी लागेल. घालतो ना महाराज. त्या चारही व्यक्तींनी काय केलं, गळ्यामध्ये तुळशीच्या एक नाही तर टपुऱ्या मण्याच्या 2-2 माळा घातल्या. का? मरणाच्या भीतीने. एवढं करून जमणार नाही, कपाळाला गंध लावावा लागेल. अगदी छोटा नाही तर अख्खं कपाळ भरून गंध लावला. मायबाप एकही कधी कीर्तन ऐकलं नव्हतं, एकही प्रवचन ऐकलं नव्हतं आणि एकही तमाशा चुकवला नव्हता, असे हे 4 व्यक्ती होते. आणि 40 फूटचा रोड एकट्याला पुरला नव्हता, असे व्यक्ती नामदेव महाराजांच्या दिंडीत मरणाच्या भीतीने गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आणि कपाळाला गोपीचंदन टिळा. मग नामदेव महाराजांनी सांगितलं, एवढ्यावरही जमणार नाही, हातामध्ये पताका घ्याव्या लागतील. हातामध्ये पताका घेतल्या, नामचिंतन चालू करा. नामचिंतन चालू झालं आणि नामचिंतन चालू झाल्याबरोबर यमदूतांना कळालं, ज्या व्यक्तींचं नाव यमदूताच्या यादीला आहे ते पंढरपूरला नामदेव महाराजांच्या दिंडीत आहे. ते यमदूत त्या ठिकाणी वखारीच्या तळापर्यंत आले. नामदेव महाराजांची दिंडी त्या ठिकाणी नामचिंतनाकरता थांबलेली होती. पाहिलं, आतमध्ये दिंडीचा चालक नामदेव महाराज नामचिंतन करत आहेत, त्याच्यासोबत जे टाळकरी आहेत त्यांचंही नामचिंतन चालू आहे. दिंडीमध्ये जेथे नामचिंतन चालू आहे तिथे काळरूपी यमाला, यमदूतांना जागा नाही. संत महात्मे म्हणतात, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यमा गिरटी फिरे भवती, सुदर्शन यमा गिरटी फिरे भवती, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. मायबाप काय घडलं त्या ठिकाणी? यमदूतांना दिंडीच्या आतमध्ये काही जाता येत नाही, त्यांचे जे ग्राहक आहेत ते काय आणता येत
नाही का त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नामस्मरण आहे त्या ठिकाणी यमदूतांना जागा नाही. यमदूत काय गेले, यमधर्माकडे गेले आणि यमधर्माला सांगू लागले. यमधर्माला सांगितलं, दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणोनिया. सांगितलं दिंडीचा चालक नामदेव महाराज आहे आणि तो नामदेव महाराज आम्हाला दिंडीच्या आतमध्ये देखील शिरू देत नाही. मग जा परत प्रयत्न करा. यमदूत पुन्हा प्रयत्न करण्यापूर्वी त्या ठिकाणी दिंडीच्या अगोदर आले. मग नामदेव महाराजांच्या लक्षात आलं यमदूत आलेले आहेत. त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी सांगितलं, हे नवीन टाळकऱ्यांनो, नवीन माळकऱ्यांनो, आता सावध व्हा. आता यमधर्म यमदूत पूर्णपणे तयारीने आले आहेत. आता फक्त तुमच्या पताकावरती करून जमणार नाही. तुमचे पताकाचे बार तेने पळती यमकिंकर. यमकिंकर फक्त एवढं करून पळणार नाही, मग अजून काय करावं लागेल? भगवान परमात्म्याच्या नामाचा जय घोष करा. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु एवढा जयघोष केल्याबरोबर काळ मायबाप 120च्या स्पीडने पळू लागला. धड 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 धुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. काळ 120च्या स्पीडने पळू लागला आणि यमधर्माला सांगितलं, जेथे नामस्मरण आहे त्या ठिकाणी आम्हाला जागा नाही. त्या ठिकाणी जे ग्राहक होते त्यांना काळाच्या ताब्यातून सोडवण्याचं कार्य माझ्या संत महात्म्यांनी केलं. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, एकमेव जगाच्या पाठीवर भगवान परमात्मा आणि संत असे काय करा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये ताकद एवढी आहे. केवढी मायबाप ऐका, नामस्मरणामध्ये ताकद एवढी आहे, ज्या नामदेव रायांनी बळावरती माझे भगवान परमात्मा नामदेव महाराजांच्या हातून दूध पिले. फिरविले देऊळा जगा, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. फिरविले देऊळा जगा माझी. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. जगा माझी ख्याती. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. ताकद एवढी आहे. नामदेव महाराज ग्लासामध्ये दूध घेऊन त्या ठिकाणी सोन्याच्या घडव्यामध्ये दूध देवाला सांगितलं, देवा हे बघ दूध आणलंय देवा मी. आज माझे वडील बाजार हाटाला गेलेले आहेत. माझा पहिलाच दिवस आहे देवा. दररोज माझ्या वडिलांच्या हातून तुम्ही दूध पिता. मग देवा मी 3 म्हणेपर्यंत तुम्ही दूध पिला पाहिजे. देवा 1, देवा 2. मूर्ती थरथर कापली, पाषाणाची मूर्ती थरथर कापली. इथून हात बाहेर आले. विनंती करतात नामदेव महाराज, दूध पिया मरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला. चालू ठेवा.
हे बघ देवा, सोने का घड़वा दुधारे भरिय, सोने का घड़वा दुधारे गे भरिय। देवा हे बघ, सोन्याच्या घडव्या दूध काय जर्शा गाईचं नाही, दूध काय म्हशीचं नाही, मग दूध कशाचं आहे? काला बछड़ा कपिला गाई, कपिला गाई दूध दुबावत ना पिया मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला। देवा हे पहा, कपिला गाईचं दूध आहे, जर्शा गाईचं नाही। जर्शा गाई हंबरडा फोडती आणि लेकरही तसंच करतात, त्या जर्शा गाईचं दूध पितात, फोडतात। अगदी देवा तसं नाहीये, दूध काला कपिला गाईचं आहे। मूर्तीतून हातपाय थरथर थरथर बाहेर आले, पटकन दूध घेतलं आणि 3 महिन्या अगोदर दूध देव नामदेव महाराजांना म्हणतात, ऐसा भगत मैं, ऐसा भगत मैं कबू नहीं पाया, नाम देवना, नाम देवना देव हसायो, दूध पिया मोरे गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला। विनंती केली मायबाप आणि त्या ठिकाणी पटापटा दूध पिऊन माझ्या भगवान परमात्म्यानं घेतलं। याचं कारण काय? स्मरणाच्या बळावरती भगवान परमात्म्याला वाकवता येतं, किंबहुना तो भगवान परमात्मा आपल्या फक्त हातामध्ये आणि मुखामध्ये सतत नामस्मरण नामचिंतन असलं पाहिजे। कारण संत महात्मे म्हणतात, तुम्ही शेतकरी असा, तुमच्या हाताला काम आहे, तोंडाला काही काम आहे का? तोंडाला काही काम आहे का? चालू असेल आणि तुम्ही काही काम करत असाल तर ते काम सत्कारणी लागतं का? पहिले पहा, तुम्ही दुधाला किती भाव होता? भरपूर भाव होता, कारण त्या काळी नामचिंतनही तेवढंच होतं। ज्यावेळी दूध काढण्याकरता ते गवळण गवळणी बसायच्या त्यावेळी ते नाम करायच्या, परंतु आता नामचिंतन राहिलं नाही आणि आपल्या दुधाला भावही राहिला नाही। तुम्ही जर नामचिंतन करत, नामस्मरण करत, भावही येतो आणि ते कार्य सत्कारणीही लागतं। म्हणून संत महात्मे म्हणतात, तुम्ही नामचिंतन करा, कारण नामचिंतनात फार ताकद आहे। किती ताकद आहे पहा, संत चरित्र भक्तामध्ये एक कथा सांगितली। संत माणकोजी महाराज बोधले म्हणून एक संत होऊन गेले, त्यांचं नामचिंतन नामचिंतन होतं आणि कष्टही करत होते, कामही करत होते आणि ते शेतकरी होते। त्यांची पत्नी ही खूप सतत नामचिंतन। पण एक दिवस असा आहे, पत्नी म्हणाली, अहो आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचंय। आता पंढरीची वारी आली ना, जायचंय। मग एक काम करा, तुम्ही दुकानदाराकडून काय आणा, गव्हाचं बी आणा, आपण शेतामध्ये गहू पेरू। आणि असं म्हटल्या बरोबर त्या ठिकाणी संत माणकोजी महाराज बोधले त्या ठिकाणी दुकानदाराकडे गेले। दुकानदार जरा आगाव होता, आडा होता। त्यानं सांगितलं, गव्हाचं पाहिजे का? त्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या लक्षात आलं, हा भोळा बाबडा दिलं, भोपळ्याचं बी दिलं। कशाचं दिलं?
भोपळ्याचं दिलं. आता संत माणकोजी महाराज त्यांनी काय पाहिलं नाही, घेतलं बी, आले घरी, सांगितलं पत्नीला गव्हाचं बी आणलंय, चला शेतामध्ये गेले, ते गव्हाचं बी होतं, ते भोपळ्याचं बी होतं, ते पेरून दिलं. बी काय पाहिलं, माय बाप शिंक जांभळी खोकला, ती तुका वेळ वाया गेला. जशी जी महाराज बोधले यांची परिस्थिती झाली होती. पत्नीही नामचिंतन करत करत ते बी पेरलं. ही पंढरपूरला निघून गेले. अगदी 2-3 महिने झाले. 2-3 महिन्यानंतर कशाचं, पटकन सांगा, पेरलं कशाचं, भोपळ्याचं बी. आणि आता उगणार काय, पेराल ते उगवते, बरोबर की नाही. मी असंच औरंगाबाद साईडला कीर्तनामध्ये सांगितलं, पोटी फळे रसाळ गोमटी. कीर्तन संपलं आणि एक मुलगा माझ्या जवळ आला, जे पेराल ते उगवते. आपण शेतीमध्ये शेंगदाणा पेरतो, मग त्याच्यासोबत टरफले कस काय उगवते. उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला एक कब्बर चहा पाजावा लागेल. ठीक आहे. मुलगा मला घरी घेऊन, मी म्हटलं मला फक्त आणि फक्त चहा हवाय. काय हवाय, चहा हवाय. मुलगा परत घरामध्ये गेला, थोडासा चहा. म्हटलं बाळा मला फक्त आणि फक्त चहा हवाय. तो म्हटला ताई टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. मला सांगायचा उद्देश असा आहे, जे ठिकाणी पेरलेले आहेत भोपळे, उगणार काय आहे. असं कधी होतं का आपण सीताफळाचं बी लावलं का, नाही होत ना. मग अगदी तसं संत माणकोजी महाराजांनी यांनी लावलेलं भोपळ्याचं बी आहे. आणि वेली उगल्याच्या नंतर संत माणकोजी महाराज पंढरपूरच्या वारीवरून आल्याच्या नंतर वावरामध्ये गव्हाचं बी उगलेलं आहे, भोपळ्याचं बी वेली आलेले आहेत भोपळ्याच्या, आणि झाडाला भोपळेही आलेले आहेत. संत माणकोजी महाराज रडू लागले. भगवान परमात्म्याला विनंती केली, देवा नंतर घरी येत असताना तुझं नामचिंतन चालूच होतं, नामचिंतनामध्ये खंड पडला नाही. आणि मग देवा तू असं का केलं रे, मी लावलं होतं गव्हाचं बी, तू माझ्या शेतीमध्ये भोपळे उगवले, देवा असं का केलं. देवाला विनंती केली. 12 त्यांचा वाहिला भोपळा तोडला संत माणकोजी महाराजांनी. आणि त्याच ठिकाणी रागामध्ये भोपळ्याचे 2 तुकडे भर गहू बाहेर आले. असे त्या वावरामध्ये कितीतरी भोपळे होते, ते भोपळे सर्व तोडले, त्यातून एक एक पायली बाहेर आलं. असं संत माणकोजी महाराज बोधले यांना झालं. ही ताकद कशाची आहे, ही ताकद फक्त आणि फक्त नामस्मरणाची आहे. म्हणून तर माझे तुकोबाराय म्हणतात, या काळाच्या ताब्यातून जर तुम्हाला नाही, तुमचे जे नातेवाईक आहेत ते सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधारी आणि कसोयरी भली भली. या काळाच्या ताब्यातून तुम्हाला कोणीच सोडू शकत नाही. मग तुकोबाराय आम्हाला सांगा ना, या काळाच्या ताब्यातून आम्हाला कोण सोडवेल. तर तुकोबाराय याचं वर्णन शेवट, सोडविना कोणी तुका म्हणे तुझा, सोडविना कोणी सोडविना कोणी तुका म्हणे तुझा, सोडविना कोणी. एका चक्र पाणी एका चक्र पाणी वाजोनिया, हे काळाची ये बुडी, काळाची ये बुडी पडेल बाजेवा. एका चक्र पाणी वाजोनिया, एका
चक्र वाकोनिया काळाची येऊनी पडेल बाजेवा काळाची येऊनी पडेल बाजेवा हे सोडविना ते माय बाप माय बाप माय बाप सोडविना ते माय 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 बाप सोडविना ते जोडविना ते माय बाप मद बीना ते माय बाप सोडविना ते माय पाळाचे ओले पडत देवा
सोडविना कोणी एका चक्रपाणी। तुम्हाला या काळाच्या दाव्यातून जगाचा मालक जगाचा विश्वाचा पालन करता तो म्हणजे ज्याच्या सत्तेशी परमात्मा सुंदर ते दान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभा असे दासे अंगणी गोपाळ गवळणी खेळता ती सुंदर ते ध्यान। माय बाप परमात्मा जो विटेवरती उभा आहे तो सर्वांना करताय एका व्यक्ती करता नाही। दिव्य तेज झळकती रत्न किळपांकती प्रभा तेज पुंजाळले नवरणावे ते तेची हो विठ्ठलू कर्नाटकू तेने मजलावी गेलावे हो विठ्ठलू कर्नाटकू तेने मजला काय वर्णन करावं त्या पांडुरंग परमात्म्याचं। महालावण्य पुतळा जयाच्या अंगी सकळ कळा जयाच्या गळा वैजयंती माळा त्याचं मुख जरी पाहिलं ना माय बाप तर तुकोबराय म्हणतात एवढा आनंद होतो एवढा आनंद या आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा चढा तुका म्हणे विणा भक्तीची तुकोबराय म्हणतात परमात्मा उरलेला आहे। पहा ती 14 भुवन कोणती येत राय का हे 7 पाताळ आहेत। हे मृत्यूलोक सोडून 7 पाताळ खाली आहेत। लोक स्वरलोक महरलोक जनलोक तपलोक आणि सत्यलोक अशी 7 लोक 14 भुवनांचं हे भूमंडल आणि त्या भुवनांमध्ये भरून माझा भगवान परमात्मा का तुकोबराय म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला रिताठा जागाच नाही की तो उरलेला आहे। विठ्ठल जळी स्थळी भरला रिताठाव की माझा भगवान परमात्मा नाही सर्व गटीराम देहा देई एक सूर्यप्रकाश काय म्हणतात सर्वांच्या हृदयादेशी मी आमुक आहे आयशी जी बुद्धी गामी तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतीशी म्हणतात की या जगाच्या मालकाला जगाचा मालक या काळाच्या ताब्यातून सर्वांनी एकदा वरती हात करून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू। केले का वरती हात असेच ठेवा। सर्वांनी म्हणा लागली असेल घेतले का बर जाऊ देत आता विठ्ठल 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 म्हणून आपल्या आहे ज्या लेकरांवरचं आईचं छत्र या ठिकाणी हरपलेला आहे असा असणाऱ्या कैलासवासी गंगा भागीरथी गंगो प्रथम वर्ष श्राद्ध
आपल्यातून निघून गेलेल्या जीवाच्या प्रित्यर्थ हे आपण सत्कार्य करत आहोत. आज या ठिकाणी ज्ञानदान करत आहोत. कारण एकदा की या देहातून गेलात मागे पडतं, माणसांना विसर पडत जातो. परंतु जोपर्यंत वर्षश्राद्ध होत नाही, वर्षाच्या आतमध्ये त्या व्यक्तीचं नावाचं महिना आहे, हा दुसरा महिना आहे, हा तिसरा महिना आहे, आपण 12ही महिने जीव घालतो. कारण शास्त्रकार सांगतात त्या व्यक्तीने जन्माला आल्यापासून जर काही सद्गती करता पुण्यकर्म केलं पण करतो, ब्राह्मणाच्या साक्षीने त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ दिलं जातं. आणि त्या व्यक्तीला 13व्याच्या दिवशी सद्गती प्राप्त झाली नसेल तर आजचा दिवस महत्वाचा 16वा संस्कार म्हणजे त्या व्यक्तीला आजच्या दिवशी निश्चित आणि निश्चित सद्गती प्राप्त होत असते. हे शास्त्रकार पुरावे देतात. म्हणून आपण या ठिकाणी कैलासवासी गंगूबाई आहोत. आपल्यातून निघून गेलेले आहेत परंतु आज त्यांचं नाव या ठिकाणी आहे. त्याचं कारण असं आहे, ज्या लेकरांना आईने घडवलं त्या आईचा उद्धार मात्र निश्चित होत असतो. त्यांना दोन मुलं आणि 2 मुली अशा 4 लेकरांवरती आईने असे उत्कृष्ट संस्कार करून आज त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलेलं आहे. एक आई आणि एक वडील देहाचं दान करत असतात, हा देह दान करत असतात. त्याचं कारण आहे ते लेकराला करते. चंदन जसं झिजतं आणि संपतं तसं वडील आपल्या लेकरांकरता आयुष्यामध्ये झिजत असतात, संपत असतात. आणि जसं समयीमध्ये वात जळते ना मायबाप, जळते जळजळ जळते आणि लेकरांकरता आयुष्य संपवून टाकते. आई आणि वडील हे निस्वार्थ प्रेम हे लेकरांवरती करतात. म्हणून या ठिकाणी आईचं आपण गुणगान गातो. आई आणि वडील या दोघांनाही प्राधान्य देतो, त्यांची सेवा करतो. का? त्यांचं देह हा लेकरांकरता झिजलेला असतो. मायबाप लक्षात घ्या, या विज्ञानानं सर्व काही शोध लावले. या हार्ट हे विज्ञानानं शोधून काढलं, पण विज्ञानाला अजून एक शोध नाही लागला. मायबाप जी आई आपल्या तयार करते आणि तो दुधाचा थेंब ज्यावेळी लेकराच्या पोटामध्ये जातो आणि पोटामध्ये गेल्याच्या नंतर जे हाड असतात ना, हाड, त्या हाडामध्ये मजबूत काम करण्याचं कार्य हे दुधाचं नाही लागलं. मायबाप कधीच लागू शकत नाही. का? आईच्या दुधाची ताकद किती आहे अजून विज्ञानाला नाही कळाली. मायबाप पहा, शरीर पूर्णपणे जळतं, पूर्णपणे संपतं, परंतु ते हाड कधीच जळत नाही. त्याचं कारण ते आईच्या दुधापासून बनलेली असतात. म्हणून ते दुधाची आहे मायबाप. म्हणून आई म्हणजे सामान्य समजू नका आणि वडीलही सामान्य समजू नका. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, ठेच लागे जरी अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आई उपकार हा मोठा झाला. म्हणून आईचं बलिदानही खूप आहे आणि वडिलांचंही आई सारखंच बलिदान आहे लेकरांच्या आयुष्याकरता. ते म्हणजे आईच आहे मायबाप. आणि वडीलही आई सारखंच बलिदान करतात, पण वडिलांचं प्रेम हे कधीच दिसत नाही. का? वडील रागवतात, वडील चिडतात, वडील मारतात, म्हणून वडिलांचं प्रेम अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला सांगून जाईल. आपली वेळ होत आलेली आहे. अगदी 2 मिनिटात सांग. बापा स्वाभिमानी बाळा त्याचा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाची पहाडाची छाती, त्याच हृदया गुलाब, त्याच्या घामात
पाण्याच्या थेंबाना मोत्याचा रुबाबा बापा तलवार ढाल बापा पेटाती मशाला म्हणून घर झोपते खुशाल. बाप म्हणजे काय असतो तर बाप म्हणजे एक पाण्यातल्या माशासारखा बाप असतो. बाप म्हणजे रे कसा मासा त्याच्या डोळ्यात थेंब कसा. पहा पाण्यातला मासा आपण कधी रडताना पाहिलाय का? त्याच्या डोळ्यातले थेंब आपल्याला कधी दिसलेत का? का तो पाण्यातच राहतो, पाण्यासारखे नाही. बापही रडतो माय बाप, पण त्याच्या डोळ्यातला थेंब आतापर्यंत आपल्याला कधी दिसला नाही. पण तो प्रसंग एकच आहे, ज्यावेळी मुलगी वाट लावण्याचा प्रसंग आहे. त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा असतात. ह्या खांबाला धरावा किती आयुष्य लेकरांकरता पूर्णपणे झिजवून टाकतो, परंतु लेकरांच्या लक्षात कधी येत नाही. तो बाप त्या लेकरांकरता आयुष्य ढाली करतो हा बाप फक्त शिव्या श्राप या जगाची घेतो आपुल्या जाने जपले मुलांना तळ हात अशा बापासाठी यावी डोळ्यात. म्हणजे आई आणि वडील हे लेकरांच्या आयुष्य त्या आई वडिलांना जीवनामध्ये कधी विसरू नका. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी माझे गुरुवारी हरिभक्त पारायण गायताई देवी झिनिकम आळंदीकर यांच्या चरणी समर्पित करते. तसेच ज्यांनी मला मृदुंगाची साथ दिली असे असणारे हरिभक्त पारायण शिवाजी महाराज कर्जुले, हरिभक्त पारायण शिवाजी महाराज कर्जुले साथ दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. या ठिकाणी पेटी वादक असतील हरिभक्त पारायण और डॉक्टर मनापासून धन्यवाद. तसेच माझ्या समवेत आलेले आमच्या गावचे भूषणा ज्यांच्या मुखामध्ये आमच्या गावचे परमस्नेही असणारे. पहा आमच्या गावामध्ये ज्यांचा आवाज पूर्ण गावाला आवडतो मायबाप, त्यांचा आवाज चालू झाला की माझ्या समवेत आलेले हरिभक्त पारायण झाडगे महाराज यांना देखील मनापासून धन्यवाद देते. व तसेच बाबा व तसेच विनेकरी बाबा इकडे गायनाचार्य असतील. तुमचं नाव काय? तोगे महाराज पानवल व तसेच तुम्ही संकेत महाराज सुकाळ व तसेच बाबा असतील. सर्वच गुणीजन असे टाळकरी बसलेले गुणीजन माझे सज्जन श्रोते मायबाप, तुम्ही 2 तास अशी उत्कृष्ट सेवा श्रवण केली व ज्या आपल्यातून निघून गेलेले आहेत कैलासवासी गंगा भागीरथी गंगूबाई राजाराम कर्जुले यांनाही आज निश्चित आणि निश्चित सद्गती प्राप्त आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर ज्ञानराज महाबले महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सेवा घडून येण्याचा योग आला असे असणारे आमचे माझ्या मिस्टरांचे मित्र हरिभक्त पारायण पासून कोटी कोटी धन्यवाद देते. व माझ्या समवेत आलेले माझे मिस्टर हरिभक्त पारायण वैभवजी महाराज हरकळ यांना देखील मनापासून धन्यवाद देते. जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल
तरे करा क्षमा पैदा महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम